महिला आरक्षण विधेयकावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विधेयकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. अकोल्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधत त्यांना देशभक्तीचं लॉजिक समजणार नाही अशी बोचरी टीका केली. नारी शक्ती वंदन अधिनियमाला विरोध करणाऱ्यांचा समाचार घेताना चव्हाण नेमकं काय म्हणाले पाहूया. लक्षात घेतल्यावर तुमचं काय मत आहे हे थोडंसं समजून घ्या. आरक्षण का आवश्यक आहे या संदर्भातली भूमिका ही अतिशय चांगल्या पद्धतीने संसदेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक सदस्यांनी मांडली. भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक त्या विरोधी पक्षाच्या नेत्यापर्यंत गेला. त्यांना ती भूमिका समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अनेक विरोधी पक्षामधील असणाऱ्या नेत्यांनी सुद्धा समर्थनासाठी मिस कॉल सुद्धा दिला. आपण लक्षात घेतलं पाहिजे, विरोधाला विरोध ही भूमिका आणि काँग्रेसनी किंवा त्या विरोधी असणारे युपीएचे सर्व घटक पक्षांनी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका अतिशय लोकशाहीसाठी घातक आहे. आणि या संदर्भामध्ये आपण सर्वांनीही सुद्धा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, महिलांना आरक्षण का असावं, कशासाठी असावं. गेल्या काही वर्षांमध्ये आपण सर्वांनी पाहिलं असेल की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक महिला आणि महिलेला त्याचा अधिकार देण्याचं काम हे देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या केंद्रातल्या सरकारने केलंय. संवेदनशील असे पंतप्रधान की ज्यांनी मातृशक्तीला नेहमीच मोठं करण्याचं काम केलंय. काही विरोधक जी ही भूमिका मांडतायत ते किती चुकीचं आहे ते आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आपण सर्वांनी सुद्धा या सर्व गोष्टीचा निषेध करणं गरजेचं आहे. आणि आज रात्री देशाला संबोधण्याचं काम देशाला त्या असणाऱ्या नागरिकांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे स्वतः या संदर्भातली असणारी भूमिका हे मांडणार आहेत. त्यामुळे आपणही सर्वांनी ती भूमिका ऐकल्यानंतर आपलंही सर्वांचं यामध्ये ठाम मत आहेच, पण अजून ठाम मत होईल असं मला वाटतं.